बसा. या डॉक्टर साहेब बसा खाली. आणि तुम्ही एक दोन शब्द या गावातील ग्रामस्थांना सांगावे असं मी तुम्हाला विनंती करतो. गावकरी मंडळीला आणि आपल्या गावातले डॉक्टर ते गरीब घरामधले डॉक्टर आहे, तर त्यांनी बरेच काय शाळा शिकून शिनी काय कोर्स घेऊन आपल्या गावात दवाखाना टाकला आणि डॉक्टर झाले. तर आपण जे तालुक्याला जात होतो ते आपल्या गावात सोय झालेली आहे, तरी ग्रामस्थांनी त्यांना सहकार्य करावं एवढीच विनंती करून माझं दोन भाषण. बंधू आणि भगिनीनो, जमलेल्या रसिक बांधवांनो, आता जी भाषण केलं या गोंधळवाडी गावातील तंटामुक्त गावच्या या समितीचे ते अध्यक्ष आहेत. आणि त्यांनी डॉक्टरच्या दवाखान्याबद्दल काय आपणाला विचार मांडलेच होते. तेव्हा खरंच एक गरीब कुटुंबातील मुलगा आहे आबाजी पाटलांचा. कुणीकडे 35 वर्ष निघून गेले होते रागा वैताग, पण ती एक परदेशामध्ये जाऊन त्यांनी डॉक्टरचा कोर्स केला आणि आज आपल्या गोंधळवाडी गावचं एक भविष्य त्यांनी उज्ज्वल केलं म्हणाय काय हरकत नाही. तर या गावात डॉक्टरनी दवाखाना उघडला. आपल्या गोंधळवाडी गावामध्ये एखादं पेशंट आजारी पडलं आणि तालुक्याच्या दवाखान्यामध्ये जर घेऊन जायचं ठरलं तर या गावाची अवस्था अशी बिकट होती आणि त्या गावामध्ये पेशंट नेऊपर्यंत कधी कधी एखादं पेशंट सुद्धा संपत होतं. पण आज डॉक्टरने मोठं डोंगरासारखं कार्य केलंय, त्यांचं मी पहिला आभार मानून त्यांनी या डॉक्टरने या दवाखान्याची व्यवस्था सतत चांगली ठेवावी, आपल्या जनतेचं रक्षण करावं आणि आम्ही गावकऱ्यांनी त्यांच्या पाठीशी उभा राहून त्यांना आमचा आशीर्वाद द्यावा, हेच आमचं कार्य. दोन शब्द बोलून मी माझं भाषण संपवून घेतो. आणि डॉक्टर साहेब आपण एक दोन शब्द बोलावे अशी माझी तुम्हाला विनंती आहे. मंडळी, आपल्या या गोंधळवाडीमध्ये हमेशा गोंधळच होत चालला आहे का नाही? बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. आणि त्या गोंधळातून काहीतरी मार्ग काढावा अशी एक आमची इच्छा झाली. आणि तो मार्ग म्हणजे या गोंधळवाडीची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळाली आणि आम्ही त्यातनं मार्गही काढला. हो, अचानक या गावामध्ये जर एखादं लहान मुलं आजारी पडलं असेल, एखाद्या महिलेची डिलिव्हरी व्हायची असेल आणि ताबडतोब जर हॉस्पिटलला न्यायचं झालं तर तालुका लांब आहे. त्यामुळं त्या तालुक्यापर्यंत जाईपर्यंत काहीतरी घडेल आणि घडलंच. हे मात्र बरोबर. हो, बरोबर आहे. म्हणून यासाठी आम्ही विचार केला, आम्ही या गोंधळवाडीचे म्हणून आम्ही या गावामध्ये हॉस्पिटल काढलं आणि आपल्या या गोंधळवाडीची सेवा करण्याची आम्ही तयारी दर्शवली. आम्हाला फक्त मंडळी तुमचा आशीर्वादच पाहिजे. अहो काय नाही डॉक्टर साहेब, आमचं गावच पूर्ण तुमच्या पाठीशी आहे, आमचा आशीर्वाद आहे तुम्हाला. आणि तुम्ही का आमच्या मागे असाल तर या गावची सेवा आम्ही करण्यास चतुराई करणार. काय हरकत नाही. तुम्ही जे आता बोलला त्याबद्दल आम्हा सर्व तुमच्या पाठीशी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आम्ही सज्ज आहे. या गावचा दवाखाना आणि तुम्ही हेच तुम्हाला जी काय पाहिजे ते आम्हाला सांगा, त्या वेळेस आम्ही तुम्हाला ती साहित्य पुरवू, हेच आम्ही सांगून आमचं भाषण संपवू. ठीक आहे. डॉक्टर का मला जरा तपासायचं. डॉक्टर पेशंट आले बाय. पेशंट आले? हा, पाठवून द्या. जावा. अहो मला लय दिवस झालं मुलबाळ नाही. बर. माझा सासू सासरा नवरा मला लय जाच करते बघा. असं? हा. अहो माझ्या आई वडिलांनी माझं कर्ज
तुमचे सासू सासरे लय मला जाच करते. असं आहे का? तुमचा नवरा जाच करतो का? लय नवरा जाच करते हो. कशामुळं? हा मूल होत नाही म्हणून. म्हणजे लेकरू होण्याची काय खटपट करत नाही? हा म्हणजे काय तुम्ही बघत नाही का? नाही 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 काहीच बघितलं नाही. म्हणजे तुम्हाला तपासावं लागणार. तपासा ना. कंपाऊंडर बोला. त्यांना टेबलवरती घ्या. हा, चला या. कंपाऊंडर बोला. इंजेक्शन भरून घ्या ते. आता इंजेक्शन कोणतं मारायचं आहे साहेब? एक मिनिट. आधी तुम्ही असं करा, काय? यांचा केस पेपर लिहून घ्या. केस पेपर होईल. हा. आणि त्यानंतर हा, तुम्हाला तुमचं नाव सांगा. नाव सांगायचं. नाव सांगा तुमचं. मीना गोविंद पाटोळे. मीना गोविंद पाटोळे. सही करा. सही करायची. हा, पण यांची सही कशी काय चालायची साहेब? काय झालं? यांची सही करायची का? नाही नाही. हा, अहो कसं आहे माहिती आहे का? अहो तुम्हाला लेकरू बाळ होत नाही आणि आम्ही जर तुम्हाला एखादं इंजेक्शन दिलं, काही गोळ्यांचा कोर्स दिला, बर ते तो आमच्या अंगलोटी येऊ शकतो. मग त्यासाठी तुमच्या मालकांची सही त्या ठिकाणी पाहिजे. अहो कसं कसं बोलताय? माझा नवरा पितोय येतोय ना येतोय संग माझ्या. हे बघा, अहो बाय, मग काय आमचा दवाखाना काय दाणाला घालताय होय तुम्ही? तुमच्या नवऱ्याच्या जर परस्पर तुम्हाला जर मुलबाळ व्हायचं जर इंजेक्शन एखाद्या वेळेस केलं तर आमच्या भानगड येऊन बसल का नाही? म्हणून मी तुम्हाला दोघांच्या सल्ल्यानं काय तर होईल ते होईल. होय, म्हणून तुम्हाला मी सांगतोय, हा जरी तुमचा नवरा दारू पित असेल तरी त्यांना आमच्याकडे घेऊन या. आम्ही त्यांच्याकडून कशी सही घ्यायची ते आम्ही घेतो. बर एक बर. मिनिट. कंपाऊंडर हा. त्यांना कधी यायचं सांगा. नवऱ्याला घेऊन या तुम्ही. बर बर. हा, तर आमच्या डॉक्टर साहेबांनी का नाही ते मूल व्हायचं इंजेक्शन भरून ठेवायला लागले तर बर बर बर. त्याच्याबद्दल तुम्हाला इंजेक्शन देते. तुम्हाला लेकरू बाळ होणार, तुमचा परपंच सुखात राहणार. एवढं नवऱ्याला घेऊन या तुमच्या.